तर नमस्कार मित्रांनो, आज 3 तारीख आहे, म्हणजे 3 ऑगस्ट. आणि परवा मी म्हणजे काल जे तुम्हाला व्हिडिओ टाकला मी ह्याच्याबद्दल, म्युच्युअल फंडबद्दल. तर आपण थोडी माहिती बघूया म्युच्युअल फंडची. आता इथं बघा, म्युच्युअल फंड मी तुम्हाला सांगणार तर कुठं बघायचं. आता ही एंजलोनचा अकाउंट आहे, इथं जायचं, म्युच्युअल फंड म्हणून लिहिलेलं आहे. इथं म्युच्युअल फंड बघायचे. इथं तुम्ही 100 रुपयापासून स्टार्ट करू शकता. इथं हाय रिटर्न असतं, हाय रिटर्न क्लिक केलं का जेवढं पण हाय रिटर्न आहेत तेवढी इथं तुम्हाला दाखवते. तुम्ही बॅक करतो, यार मला नाही पाहिजे. तिथं तुम्ही SIP पण SIP लिहिली तर करू शकता. परत बेस्ट SIP फंड्स पण आहेत इथं, इंडेक्स फंड पण आहेत, सेक्टर फंड पण आहेत. आता इथं जर तुम्ही बघितलं तर इथे 3 इयर दिसते. इथं 3 वर्षामध्ये इथं जे 3 वर्षामध्ये किती टक्के रिटर्न्स आले इथं दाखवते. त्याच्यामध्ये एक नाही अनेक फंड आहेत. इथं तुम्ही जर फिल्टर करायचं असेल तर मला स्मॉल कॅप, सेक्टोरियल, टेमॅटिक, मिड कॅप, कोणता, लार्ज कॅप, फ्लेक्सी कॅप, व्हॅल्यू, म्हणजे व्हॅल्यू फंड पण असतात, ग्रोथ फंड पण असतात. जेवढं पण तुम्हाला म्हणजे फिल्टर करून पाहिजे तर इथं फिल्टर करून दिलेलं आहे. मला काही फिल्टर नको आहे तर इथं बघा, इथं पण तुम्ही फिल्टर लावू शकता, ॲड करू शकता. इथं तुम्ही ॲसेट क्लास आहे, डेप्ट आहे, इक्विटी आहे, हायब्रिड, जसं तुम्हाला मी सांगितलं, सोल्युशन ओरिएंटेड आणि ऑदर. ठीक आहे. आता इथं बघा AMC पण आहेत, कोणत्या AMC मध्ये तुम्हाला पाहिजे. जर तुमचं म्हणणं असेल की मला HDFC मध्येच पाहिजे तर HDFC पण तुम्हाला मिळून जाते. SBI पण आहे, कॉन्ट म्युच्युअल फंड पण आहे, आदित्य बिर्ला सन लाईफ म्युच्युअल फंड पण आहे, इथं निपॉन इंडिया म्युच्युअल फंड पण आहे. तर जे तुम्हाला पाहिजे ते इथं म्युच्युअल फंड मिळतात. हे झालं म्युच्युअल फंड. तुम्ही म्युच्युअल फंड घेतल्यानंतर इथं तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये दिसेल तुम्हाला इथं, आणि त्याच्यानंतर SIP केली तरी SIP पण दिसणार इथं ऑर्डरमध्ये तुमची SIP पडेल. आता बघा, ही झालं म्युच्युअल फंड. आता इथं बघा ETF, इथं जाऊन तुम्ही ETF घेऊ शकता. इथं बघा इंडेक्स, गोल्ड, सिल्वर, सेक्टर, डेप्ट, ग्लोबल आणि ऑदर. इथं जायचं निफ्टी बीज आहे, जे तुम्हाला मी बीज म्हणलं ना, निफ्टी बीज. इथं बघा बँक निफ्टी, बँक टिप आहे का, सिल्वर. आता इथून जर गोल्डवर केलं क्लिक, इथं गोल्डचे जे बीज आहेत आणि तेवढं तुम्हाला दाखवते. इथं तुम्हाला एका वर्षात किती रिटर्न मिळाले हे दाखवते, आहे का. इथं तुम्ही चांदी म्हणजे सिल्वरमध्ये पण करू शकता. एका वर्षात किती टक्के रिटर्न मिळाले इथं दाखवते. 95% रिटर्न मिळाले. इथं फक्त नाव वेगवेगळे असू शकते स्टॉकचे ETF मध्ये, पण इथं रिटर्नही बरोबर सेमच आहेत जास्त करून. इथं सेक्टरमध्ये पण तुम्ही करू शकता. इथं डेप्ट आहे, ग्लोबल आहे. ग्लोबल म्हणजे भारताबाहेरचं जे मेन चालणार त्याला ग्लोबल म्हणतात, आणि ऑदरचं पण आहे तिथं. हे सगळं तुम्ही इथं करू शकता. तुम्हाला मी म्हणलेलं म्युच्युअल फंड मनी कंट्रोलवर बघा म्हणून. आता इथं मनी कंट्रोलवर आलो मी, इथं जायचं, इथं मनी कंट्रोल टाकायचं. इथं आहे म्युच्युअल फंड म्हणून, ह्याच्यावर क्लिक केलं की एकदा येतं. आता इथं बघा हाय रिस्क हाय रिटर्न फंड, ह्याच्यावर दाबलं की तुम्ही इथं फंड तुम्हाला इथं दिसतो खाली. काय काय इथं बंधन बँक कॅप असं तुम्हाला इथं फंड दिसणार. तर इथं बघा, इथं पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग पण आहे, टॉप रेटेड स्कीम आहे त्या, परत न्यू फंड ऑफर्स आहेत त्या, हाय रिटर्न्स आहेत, सेव्ह टॅक्सेस, म्हणजे तुम्हाला टॅक्स इथं सेव्ह करायचं असेल तर त्यासाठी पण आहे. सेक्टोरियल फंड आहे तिथं, लिक्विड फंड आहे इथं, अजून पण भरपूर फंड आहे तिथं. हो, टॉप AMCचं आहे त्यातलं फंड आहे. टॉप फंड मॅनेजर तुम्हाला म्हणलं, टॉप फंड मॅनेजर पण इथं आहे. कॅटेगरी स्टार्स आणि कॉर्पोरेट बॉन्ड फंड्स आहेत. हे झालं फंडचं. आता इथं बघा असेट मॅनेजमेंट कंपन्या आता किती आहेत त्या, सध्या तर भरपूर आहेत त्या. सध्या मेन जे आहेत ते तुम्हाला इथे दिसते. इथं बघा एनजे म्युच्युअल फंड आहे, हे असेट मॅनेजमेंट कंपनीमध्ये SIP तुम्ही करणार ते यांच्याकडे करणार, यांच्याकडे फंड मॅनेजर असणार, तेव्हा मार्केटमध्ये पैसे लावून देणार तुमचे. इथं बघा
अबकस पण आहे, चॉईस म्युच्युअल फंड पण आहे, तर वेल्थ कंपनी पण आहे, कॅपिटल माइंड पण आहे, परत जिओ ब्लॅक रॉक आहे. ही जिओ बँकेचं असू शकते, काय माहिती नाही. युनिफाय म्युच्युअल फंड आहे, हेलिओस आहे म्युच्युअल फंड, बजाज फिनसर्व आहे. ह्याचं पण आहे, म्हणजे हे तुम्हाला चांगलं एक विश्वास म्हणून काम करू शकतं. नवा म्युच्युअल फंड आहे, बंधन म्युच्युअल फंड आहे, युनियन म्युच्युअल फंड आहे, निपॉन इंडिया म्युच्युअल फंड आहे, 360 आहे. म्युच्युअल फंडची नाव आहे. असं काय नाही वेगळं की तुम्हाला माहिती नाही काही नाही. ICICI बँक माहिती आहे तुम्हाला, परत SBI माहिती आहे, HDFC माहिती आहे, HSBC पण माहिती असेल, श्रीराम म्युच्युअल फंड पण माहिती आहे. आता इथे बघा, हे सगळे म्युच्युअल फंड आहेत ना, इथं तुम्ही या कंपनीद्वारे तुम्ही लावू शकता. व्हिडिओ समजला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्याला माहिती नाही त्याला पण शेअर करा. धन्यवाद.